आज आपण पूर्व या दिशेबद्दल चर्चा करणार आहोत. तर पूर्व ही बुद्धीची दिशा आहे. तसेच आरोग्य, समृद्धी आणि ज्ञान याच दिशेतून आपल्याला प्राप्त होत असते. पूर्वेकडील सूर्यकिरणांमध्ये प्रामुख्याने अतिनील आणि अविरक्त किरणे असतात, जी एका विशिष्ट कोनातून घरात प्रवेश केल्यावर मानवांसाठी हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास ते मदत करतात. मुख्यत्वे करून मानसिक शांती आणि आरोग्य आपल्याला या दिशेतूनच प्राप्त होते. आपल्या घरात पूर्वेकडील चुंबकीय क्षेत्र स्थिर आणि संतुलित राहते, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. त्यामुळे आपल्या ग्रंथींच्या स्त्रावांमध्ये सुसंवाद निर्माण होतो, ज्यामुळे आपल्या नसांच्या पातळीवर रक्तप्रवाह सुरळीत आणि सातत्यपूर्ण राहतो. अभ्यास करताना जर पूर्वेकडे तोंड करून विद्यार्थ्याने अभ्यास केला तर तो दीर्घकाळ स्मरणात राहतो. पूर्वेकडे तोंड करणे म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल असा होतो. मात्र अट अशी आहे की केले जाणारे काम इतरांसाठी कोणतेही हानिकारक परिणाम करणारे नसावे. यामुळे आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात परिपूर्ण आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच पूर्व ही सर्वात महत्त्वाची दिशा मानली जाते.